नमस्कार. मी प्राचार्य डॉक्टर दुष्यंत कटारे, कैलासवासी व्यंकटराव देशमुख महाविद्यालय बाभळगाव या ठिकाणाहून आज बीजे न्यूजच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सर्वप्रथम या न्यूजमधच्या चॅनलमध्ये जे काम करणारे सगळे आमचे मित्रमंडळी आहे, त्यात आमचे नेहमीच आम्हाला वारंवार प्रसिद्धी देणारे आदरणीय भागवतजी जोशी साहेब, आपणाला शुभेच्छा देतो, आपणाला धन्यवाद देतो. खरं तर लातूर हे राजकीयदृष्ट्या जशी समृद्ध अशी भूमी आहे, तसं शैक्षणिकदृष्ट्या खरं तर एकूण देशामध्ये एक आदर्श आणि लातूर पॅटर्न म्हणून या ठिकाणी गणली गेलेली ही भूमी आहे. शिक्षणासाठी सुपीक असलेल्या लातूरच्या अगदी बगलेमध्ये असणारं विलासरावजी देशमुख साहेब, आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या नावानं ही ओळखली जाणारी भूमी आहे. आणि या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करीत असताना खरं तर अलीकडे शिक्षणामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत आहेत, नवीन शैक्षणिक धोरण आले, नवीन विद्यापीठाचा कायदा आला आहे, यानुसार खरं तर आज काम करताना प्रत्येक शिक्षकांना, खरं तर उद्या शिक्षक दिन आहे, या शिक्षक दिनाच्या निमित्तानं प्रत्येक शिक्षकांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आपण आता कालचे असले नाही पाहिजे. खरं तर आज आपल्याला काय चाललंय याच्यापेक्षा उद्याचा म्हणजे 40% शिक्षक आता कालचा असला पाहिजे, आजचा 40% असला पाहिजे आणि 20% त्याची पुढे नजर असली पाहिजे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपणाला खरं तर क्षणाक्षणाला नवनवीन शोध लागत आहेत, संशोधनातून नवीन नवीन गोष्टी पुढे येत आहेत. आणि या अनुषंगाने शिक्षणामध्ये आलेलं हे नवीन शैक्षणिक धोरण हे खरं तर मुक्त शिक्षण द्यायला या ठिकाणी म्हणजे प्रोत्साहन देते. पूर्ण शिक्षणाच्या ज्या चौकट होत्या, ह्या चौकटी सगळ्या नवीन शैक्षणिक धोरणाने तोडून काढलेल्या आहेत. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे स्वतःच्या प्रगतीसाठी या ठिकाणी पंखात बळ देणारं हे शैक्षणिक धोरण आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कालचं असणं याच्यापेक्षा उद्याचं असणं हे उद्याच्या काळाची मागणी आहे. आणि म्हणून आपण प्रत्येक शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी या चॅनलच्या माध्यमातून, तर लातूरमध्ये खूप मोठी चळवळ, वृत्तपत्र असेल किंवा मीडिया असेल, याच्या माध्यमातून खूप मोठी चळवळ आहे. या बीजे न्यूजचं खरं तर खूप दिवसापासून आम्ही खरं तर घरगुती सदस्य असल्यासारखे आहोत. आमच्या प्रत्येक बातमीला खरं तर ग्रामीण भागातलं कॉलेज आहे, छोटंसं कॉलेज आहे, परंतु याला मिळणारी प्रसिद्धी आणि इतरही बातम्या खरं तर आम्ही सारखं बघत असतो. म्हणजे जिल्ह्याच्या पातळीवर खूप मोठं काम या चॅनलचं आहे. आणि अशा या चॅनलच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी माझ्या संस्थेच्या वतीनं, दयानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं, कैलासवासी व्यंकटराव देशमुख महाविद्यालयाच्या वतीनं मी शुभेच्छा देतो.